नमस्कार मित्रांनो, मे महिन्याची 23 तारीख आहे आणि पावसाळा जून मध्ये येणार आहे. 4 तारखेला रिझल्ट आहे सोबतच इलेक्शनचा. त्याच्यामुळे काय होणार आहे की इलेक्शनच्या मानाने प्लस आता जो पावसाळा येतोय, सीझन येतोय, त्याच्यामुळे फर्टिलायझरची खताची विक्री खूप वाढणार आहे. त्याच्यात मी टॉप 5 फर्टिलायझरचे स्टॉक्स देणार आहे. सोबतच फक्त नावं नाही सांगणार तर त्यांचे लेवल पण सांगणार आहे. कुठे विकत घ्यायला पाहिजे आणि कुठे विकायला पाहिजे. टार्गेट काय, काही काही शेअरचं 2 शेअरचं तर 100 आणि 150 रुपये टार्गेट आहे खूप कमी पिरियडसाठी. ओके, तर मग या ठिकाणी तुम्ही स्विंग ट्रेडिंग जर केली तर तुम्ही नक्कीच फायद्यात होऊ शकता. आता तुमच्या मनात जर असेल की पावसाळ्याचं आणि आत्ताचं जरी असलं तरी दरवर्षीच हे स्टॉक वाढायला पाहिजे ना, बरोबर, दरवर्षीच वाढता परंतु आपलं लक्ष नसतं आणि मागच्या वर्षीपेक्षा किंवा ह्या वर्षीमध्ये काय फरक आहे तो पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ थोडासा लंबा होईल परंतु रिक्वेस्ट आहे पूर्ण बघा. आणि जर नसेल बघायचा तर मग इथेच सोडा, काही एक अडचण नाहीये, परंतु बघायचं असेल पूर्ण बघा. आता नेमका मार्केट ट्रेंड काय चालू आहे आपल्याला ते बघायला पाहिजे का खतासाठी. कारण की भारत सरकारने काय केलेलं आहे की सबसिडी आहे जी केमिकल फर्टिलायझरवरची ती कमी केलेली आहे. त्याच्यामुळे केमिकल फर्टिलायझर महागलेले आहे. परंतु सेम टाइमला त्याच वेळेस ते नाही का बायो आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर जास्तीत जास्त विक्री व्हावी त्याच्यासाठी प्रमोशन करताय, याच्या किमती सुद्धा कमी ठेवताय. आणखी एक महत्वाची गोष्ट की मान्सून किती पडणार, तर मान्सून जवळपास 106% आसपास सांगितलेला आहे आणि लवकरच तो केरळमध्ये 19 तारखेच्या आसपास तो येण्याचे चान्सेस होते. त्याच्यामुळे 27 ते 4 जून दरम्यान पाऊस आपल्याकडे महाराष्ट्रात पडण्याची दाट शक्यता आहे. फेवरेबल मान्सून कंडिशन आहे यावेळेस, म्हणजे चांगला पाऊस पडणार आहे, ज्याच्यामुळे की ऍग्रिकल्चर सेटअप जो आहे तो बूस्ट होणार आहे. मागच्या वर्षी काही एवढा पाऊस नव्हता, त्याच्यामुळे भरपूर सगळ्या ठिकाणी पाण्याच्या कमतरतेमुळे पिकं चांगले आले नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट की युक्रेनचं वॉर चालू आहे, ग्लोबल सप्लाय चेन इश्यू. आता भारतातलं फर्टिलायझर किंवा भारतात फर्टिलायझर बनवायचे त्यावेळेस आपल्याला बाहेरूनही काही माल आयात करावा लागतो आणि आपण जर बाहेर पाठवत असेल तर त्यावेळेसही आपल्याला अडचण येते. युक्रेन वॉरमुळे हा इम्पॅक्ट पडलेला आहे रॉ मटेरियल घेण्यावर, कच्चा माल जो आपण घेतो त्याच्यावर. त्याच्यामुळे भारतातल्या भारतातच हे उत्पादन होत आहे आणि बायो आणि ऑर्गॅनिक साठी आपण लोकांना उत्साही करतो. सोबतच ज्या ऑपॉर्च्युनिटी आहे लोकल फॉर वोकल किंवा मेड इन इंडियाच्या खूप जास्त वाढलेल्या आहे खताच्या किमतीत सुद्धा. इथपर्यंत समजला का व्हिडिओ? इथपर्यंत जर समजला असेल तर टॉप फर्टिलायझर स्टॉक्स असं कमेंट बॉक्समध्ये टाका, मला समजून जाईल की तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ समजलाय. सोबतच आपल्याला चॅनलचं नाव आहे युवे मराठी, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्कीच द्या. आता मी तुम्हाला सांगणार आहे स्टॉकचे नाव जे की फर्टिलायझर साठी अतिशय उत्तम स्टॉक आहे आणि सोबत त्यांचे लेवल पण सांगणार आहे. परंतु तत्पूर्वी त्यांच्या काय काय प्रॉफिटेबिलिटी किंवा पॉसिबिलिटी कशात चांगली आहे हे पण तुम्हाला सांगतो. तर चला वळूया मेन व्हिडिओकडे. सोबतच तुमच्यासाठी एक खास गिफ्ट आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये डीमॅट अकाउंटची लिंक आहे. डीमॅट अकाउंट ओपन करा तुमचं जर नसेल. तुमचं जर असेल तर कोणी मित्रांना सांगा किंवा नातेवाईकांना सांगा, कारण की हे डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला माझ्याकडनं ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स अगदी अगदी मोफत मिळणार आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऑप्शन ट्रेडिंग काय आहे, कशी करायची, पॅटर्न कसे फाइंड आउट करायची, त्याच्यातली भरपूर माहिती तुम्हाला या कोर्स मधून मिळणार आहे. आणि हा कोर्स फ्री आहे अगदी. अकाउंट ओपन केल्यावर कुठलेही चार्जेस त्याच्यासाठी नाहीये. ओके, तर चला सर्वात पहिला बघूया चंबळ फर्टिलायझर अँड केमिकल्स. फर्टिलायझर सोबतच आहे, सोबत केमिकल पण आहे आणि सर्वात मोठा युरिया उत्पादक आहे भारतातील. सोबतच सातत्यपूर्ण उत्पादन आहे याचं, म्हणजे आधी बंद पडतं, नंतर आधी व्हायचं ना तसं की युरिया भेटायचंच नाही ऐन तोंडावर, तर मग तसं काही नाही. सातत्यपूर्ण उत्पादन आहे, त्याच्यामुळे त्याच्या नफ्यात पण वाढ आहे. आणि मुख्य म्हणजे याचं वितरण नेटवर्क जे स्ट्रॉंग नेटवर्क आहे, अतिशय उत्तम आहे आणि याच्याकडं एकदम रिजिड पॉवर आहे, ह्युमन रिसोर्सेस आहे, ज्याच्यामुळे हे सगळं त्याला पॉसिबल होते. आता चंबळ फर्टिलायझरचा हा जो शेअर आहे हा सध्या आहे 395चा. आपण त्याच शेअरवर आलोय बरं का. हे बघा या ठिकाणी तुम्हाला जर दिसत असेल, शेअरचं नाव आहे चंबल फर्टिलायझर आणि आपण या ठिकाणी थोडंसं झूम करू. ही डेलीची टाइम फ्रेम आहे. सध्या याची किंमत चालू आहे 397 रुपये. ओके, तर माझा जो बाय आहे, जो आयडियल बाय
385 रुपये आहे. तुम्हाला वाटतंय की नाही मला आयडियल बायवर नाही बाय करायचं, थोडे दिवस मी होल्ड करू शकतो, तर तुम्ही या ठिकाणी लगेच बाय करू शकता. 440 टार्गेट आहे याचं, म्हणजे जवळपास तुम्हाला 40 रुपये कमीत कमी 15 ते 20 दिवसाच्या फरकाने मिळू शकता प्रति शेअरच्या मागे. ओके, याच्यापेक्षा वरती जाईन चांगली गोष्ट असेल त्यावेळेस, परंतु या ठिकाणी जर कंडिशन बघितली तर अतिशय उत्तम कंडिशन मिळते तुम्हाला, तर तुम्ही हा शेअर घेऊ शकता. दुसरा शेअर आहे गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायझर अँड केमिकल. हा शेअर खत आणि रसायनामध्ये म्हणजे पेस्टिसाइड्स आणि इन्सेक्टिसाइड्स सोबतच फर्टिलायझरमध्ये डायव्हर्सिफिकेशन आहे, खूप सगळे बनवतो आणि मजबूत आर्थिक स्थिती, कंपनी एकदम उत्तम आहे आणि धोरणात्मक गुंतवणूक करतात. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग म्हणजे कसं की आपल्याला फायदा कुठं होईल, आपले फर्टिलायझर जास्त कसे विकले जातील या प्रकारे. आता या शेअरचा आपण कधी बाय करायला पाहिजे आणि सेल करायला पाहिजे ही मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर डेली टाइम फ्रेमच्या चार्टवर सध्या हा स्टॉक पडलेला आहे 663 पर्यंत. 630 याची बाईंग असू शकते किंवा स्टॉप लॉस असू शकतो तुम्ही जर लगेच विकत घेत असाल तर. छोटंसं सांगणार आहे की मला हा स्टॉक नाही का, टार्गेट याचं 742 आहे. तुम्ही बघू शकता की जवळपास 100-110 रुपयाचा फरक आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर हा शेअर आत्ता जरी विकत घेत असाल आणि 742च्या टार्गेट पर्यंत ठेवत असाल तर काही एक तुम्हाला अडचण येणार नाहीये. चला पुढचा शेअर बघूया. पुढचा शेअर आहे दीपक फर्टिलायझर अँड पेट्रोकेमिकल. हा तुम्हाला इंडस्ट्रीयल केमिकल्स पण प्रोव्हाइड करतो आणि स्पेशल याचे खतं राहतात, म्हणजे विशेष फर्टिलायझर राहतं, जे सगळीकडेच मारता असं नाही, काही विशेष कामासाठी हे फर्टिलायझर असते आणि याच्यात प्रॉफिट मार्जिन जास्त आहे, त्याच्यामुळे कंपनी ऑब्विसली फायद्यात आहे. आता प्रश्न असा पडत असेल की विकत कितीला घ्यावा, तर जवळपास 540 रुपये ते 640 असं याचं बाय पॉइंट आणि टार्गेट पॉइंट आहे. सध्या 555ला आहे, थोडासा खाली येऊ द्या, 550 पर्यंत जरी आला तरी तुम्ही त्याला विकत घेऊ शकता. 640 रुपये टार्गेट आहे, एका महिन्याच्या आत मिळू शकतं. मी हे जे सर्व शेअर सांगतोय, स्टॉक सांगतोय, माझी विनंती आहे तुम्ही पण याच्यावर अभ्यास करा आणि त्याच्यानंतर खरेदी करा. कारण की काय होतं, बऱ्याचदा ब्लाइंडली जर खरेदी केलं ना तर तोटा होतो, म्हणजे तो फायद्याचा असतो परंतु आपली किंमत चुकीच्या ठिकाणी घेतली जाते आणि आपल्याला नफा पण कमी होतो. तुम्हाला व्हिडिओ आवडलाय का? इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट बॉक्समध्ये टाका टॉप फर्टिलायझर स्टॉक म्हणून. त्यानंतरचा स्टॉक आपण बघणार आहोत ज्याचं नाव आहे करोडमंड इंटरनॅशनल. ॲग्री सोल्युशन मध्ये लीडर आहे आणि स्ट्रॉंग रिटर्न रेशो आहे, सोबत कंपनीवर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाहीये. आणि करोडमल किंग जर बघितला तर तुम्ही बघा, याने जवळपास हा आता याच्या ब्रेकआउटच्या आसपास आहे. आता सध्याची किंमत आहे याची 1242 रुपये. ठीक आहे, 1242च्या आसपास हा आहे आणि याचा फायदा असा होईल, 1240चा फायदा असा होईल, इथून जर हा स्टॉक वरती जातोय आणि 1272ला ब्रेकआउट करतोय या प्रकारे. आता इथं आहे ना, इथून असा तो वरती जाऊन ब्रेकआउट जर दिला त्याने तर ऑब्विसली समजून घ्या इथे तुमचा फायदाच फायदा आहे. कुठेच तुम्हाला बाकीच्या ठिकाणी बघण्याची गरज नाहीये. इथे तुम्ही बिंदास डोळे झाकून जरी बाय केलं तरी तो वरच्या साईडला जाणार आहे. कारण की तुम्ही बघू शकता जानेवारी 2024च्या आसपास याच रेंजवर आला होता आणि पुन्हा तो त्याच रेंजच्या आसपास चाललेला आहे. त्याच्यामुळे हा स्टॉक पुन्हा एकदा बाय करायला लक्ष ठेवायला काही एक हरकत नाहीये. त्यानंतरचा स्टॉक आहे फर्टिलायझर अँड केमिकल ट्रान्सकोर. ओके, फॅक्ट म्हणून आहे. ही कंपनी प्राइस स्ट्रॉंग मार्केट परफॉर्मन्समुळे तिच्या प्राइजेस वाढवलेल्या आहे, कंपनीचा फायदा वाढलेला आहे आणि सेल्फ रिलायन्स फर्टिलायझर म्हणजे भारताला स्वयंसिद्धतेकडे नेणारे फर्टिलायझर, म्हणजे भारतातच रॉ मटेरियल भारतातलेच केमिकल यूज करून ही कंपनी फर्टिलायझर बनवते, त्याच्यामुळे याचा इम्पॅक्ट चांगला आहे. आता ही कंपनी जी आहे ना, या कंपनीमध्ये तुम्हाला 2 मी बाय पॉइंट दिलेले, 2 टार्गेट दिलेले. ते यासाठी दिलेले की आपण सगळ्या व्हरायटीचे कंपनी बघितले, म्हणजे किमती पण त्याच्या वेगवेगळ्या होत्या, ब्रेकआउटचे बघितले, याच्यामधले बघितले, चॅनल मधले बघितले. आता या ठिकाणी कसं आहे, या ठिकाणी तुम्ही 630, आता सध्या किंमत किती चालू आहे, 700 रुपये. मला वाटतं की 675ला जर आला तो तर तुम्ही विकत घ्यावा.
स्ट्रॉंग सपोर्ट याचा 630 ला आहे, लवकर येणार नाही तो, परंतु सध्याच्या किमतीला जरी विकत घेतला तुम्ही 700 रुपयाला जरी विकत घेतला तर सगळ्यात पहिले टार्गेट तुमचं 750 राहील आणि त्याच्यानंतरचं टार्गेट तुमचं 860 राहील आणि हे 860 टार्गेट यायला जवळपास 1.5 ते 2 महिना लागेल. बाकीचे जे शेअर आहे त्यांना 15 दिवस ते 1 महिन्यापर्यंत हे तुमचं टार्गेट इझिली अचीव होऊ शकतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे फर्टिलायझरचे स्टॉक आहे. तुम्हाला पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, तुमचं जर डीमॅट अकाउंट नसेल, तुमच्या कोणाचं डीमॅट अकाउंट नसेल तर नक्की त्याला ही लिंक आणि व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून मला सपोर्ट मिळेल तुमचा आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मी अतिशय आनंदी राहील. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आता मी तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ जो घेऊन येणार आहे त्याच्यामध्ये कमी किमतीवाले जे स्टॉक तुम्ही होल्ड करू शकता आणि ज्याच्यात तुम्हाला कमी वेळेत फायदा मिळू शकतो असेच काही स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक मी तुम्हाला घेऊन येणार आहे. अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल. धन्यवाद.